पुण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन मार्केट यार्ड चौकात निषेध आंदोलन। अमित शहांच्या पुणे दौऱ्याला विरोध, काँग्रेस सोबत वंचितचेही पुण्यात आंदोलन। वंचित बहुजन आघाडीचं हे आंदोलन आहे। मार्केट यार्ड चौकात निषेध आंदोलन केलं जात आहे। अमित शहा सध्या पुण्यात आहे आणि त्यांच्या याच पुणे दौऱ्याला आता विरोध केला जातोय। मार्केट यार्ड चौकात निषेध आंदोलन केलं जात आहे। अमित शहांच्या पुणे दौऱ्याचा निषेध केला जातोय वंचित बहुजन आघाडीकडून। काँग्रेसने सुद्धा या दौऱ्याला विरोध केलाय। शिवसेना युबीडीने सुद्धा विरोध केलेला आहे। मध्यरात्रीच काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना डिटेन केलेलं होतं पोलिसांनी या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, पण आता वंचितने सुद्धा आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। तर वंचित आणि काँग्रेस दोघांनी सुद्धा एकत्रितपणे आता आंदोलन सुरू केलेलं आहे। अमित शहांच्या विरोधामध्ये मार्केट यार्ड चौकात हे निषेध आंदोलन सुरू आहे। आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी निलेश खरमारे आपल्यासोबत आहे। निलेश, खरं तर या ठिकाणी जर बघितलं तर पुण्यामध्ये केंद्रीय मंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर आहेत। मात्र या ठिकाणी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी अमित शहा यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय। ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला होता, त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी काँग्रेस आणि बहुजन आघाडीकडून या ठिकाणी निषेध आंदोलन जे आहे ते सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातल्या चौकामध्ये हे दोन आंदोलन जे आहेत ते सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे जर बघितलं तर काँग्रेसला प्रत्युत्तर म्हणून त्या काँग्रेस भवनच्या बाहेर आता भाजपने पण या ठिकाणी आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। एवढंच नव्हे तर भाजपकडून गांधीगिरी पद्धतीने गांधींच्या फोटोला हार घालून या ठिकाणी काँग्रेसच्या आंदोलनाला प्रत्युत्तर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे अमित शहांच्या पुणे दौऱ्यावर या ठिकाणी बघितलं तर पुण्यामध्ये राजकीय वातावरण तापलेलं आहे आणि 3 ठिकाणी हे आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कदाचित या आंदोलन जे आहे आता या आंदोलनाचा वातावरण जे आहे ते तापण्याची शक्यता आहे, कारण आता अमित शहांचा ताफा जो आहे त्यांच्या हॉटेलवरून निघालेला आहे। मात्र दरम्यान या ठिकाणी काँग्रेसचे आता कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। अमित शहा गो बॅकच्या या ठिकाणी घोषणाबाजी जे आहे ते सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पण या ठिकाणी अमित शहाच्या विरोधात घोषणाबाजी जे आहे ते सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे पुण्यामध्ये जर बघितलं तर 3 ठिकाणी आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। निलेश, काही आंदोलकांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे, हे आंदोलन सुरू आहे तर अमित शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काल रात्रीच काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्यांना नोटीस सुद्धा या ठिकाणी काल बजावण्यात आली होती। कायदा सुव्यवस्था बिघडू नये किंवा बेकायदेशीर जमवू नये अशा नोटीस सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। विमाननगर असेल किंवा लोहगाव नगर असेल किंवा पुण्यातल्या काही महत्वाच्या भागामध्ये जे महत्वाचे कार्यकर्ते आहेत काँग्रेसचे, त्यांनाही काल रात्रीच ताब्यात घेण्यात आल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळं काँग्रेस कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि हातामध्ये काळे झेंडे जे आहेत ते घेऊन या ठिकाणी आता अमित शहांचा विरोध केलेला आपल्याला पाहायला मिळतो। ठीक आहे निलेश, धन्यवाद या माहितीसाठी। तर पुण्यामध्ये आंदोलन सुरू आहे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीकडून। दोन आंदोलनाची 2 दृश्य आहेत। मार्केट यार्ड परिसरात काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे। अमित शहांविरोधात हे आंदोलन केलं जात आहे। तर दुसरीकडे मुंबईमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा वर्धापन दिन सोहळा आता होतोय। 20वा वर्धापन दिन सोहळा आहे, ज्यामध्ये राज ठाकरे सुद्धा कार्यकर्त्यांना आणि विद्यार्थी सैनिकांना संबोधित करणार आहेत। अमित ठाकरे तिथे पोहोचलेले आहेत। छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा, 2 या महत्वाच्या राजकीय घडामोडी आजच्या दिवसातल्या। एकीकडे काँग्रेस आणि वंचितचं आंदोलन सुरू आहे आणि दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा 20वा वर्धापन दिन सोहळा होतोय, ज्यात अमित ठाकरे आता उपस्थित आहेत। राज ठाकरे सुद्धा कुठल्याही क्षणी तिथे येतील। पदाधिकाऱ्यांचे आभार।